वादळी पावसाचा कोरेगाव शहराला तडाखा, पत्रे फ्लेक्स बोर्ड उडाले, झाडे उन्मळून पडली, वाहतूकही विस्कळीत। कोरेगाव शहर व तालुक्याला वादळी पावसानं अक्षरशः धुवून काढले। वाऱ्याच्या प्रचंड वेगामुळे मोठमोठ्या इमारतींच्या टेरेसवर असलेल्या पत्र्यांचे छत, पत्र्याची पाने वाऱ्यावर उडत होती। सातारा लातूर महामार्गावर आझाद चौकात भले मोठे छत येऊन पडले। सुदैवानं जीवितहानी झाली नाही। लोकसभा निवडणुकीचे औचित्य साधून रस्त्यालगत उभारण्यात आलेले फ्लेक्स देखील वाऱ्याने उडून गेले। कोरेगाव शहरात येणारे सर्वच रस्ते बंद झाले होते, तर ठिकठिकाणी छोटी झाडे पडली होती। वीज पुरवठा देखील खंडित झाला। भर पावसात प्रशासनाने जेसीबीद्वारे रस्त्यावर पडलेली झाडे झुडपे व पत्र्यांचे छत, फ्लेक्स काढून वाहतूक सुरळीत केली। प्रचंड वाऱ्याचा वेग असल्यामुळे रस्त्याच्या कडे असलेली झाडे उन्मळून पडली। सुमारे तासभर झालेल्या मुसळधार पावसाने उखाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिला असला तरी पावसामुळे खंडित झालेल्या वीज पुरवठ्याने नागरिकांची गैरसोय झाली। शहरातील सखल भागात पाणी साचले होते, तर नाले पाण्याने भरून वाहिल्याने गटारातील पाणीही रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर आले होते। शहरी भागासह ग्रामीण भागालाही पावसाने जोरदार तडाखा दिला। ग्रामीण भागात शेतीमध्ये पाणी साठले होते, तर बहुसंख्य शेतींचे बांधही वाहून गेले। काय म्हणतात शेवट कंडिशन अरे केलं काय पाऊस पडतो